काय म्हणाल जमीलजी, लोकशाहीमध्ये सर्वच उमेदवारांना एक अधिकार असतो. एक अपक्ष उमेदवार निवडणुकीमध्ये उभा आहे आणि 15 दिवसांमध्ये एका अपक्ष उमेदवारावर हे दुसऱ्या उमेदवारावर दुसऱ्यांदा गोळीबार झालेला आहे. अतिशय गंभीर बाब आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्या अधिकाराअंतर्गत तो निवडणूक प्रचार करू शकतो, लढू शकतो. बोदवडनंतर जळगाव शहरामध्ये ही घटना होणे अतिशय धक्कादायक आणि धोकादायक आहे. गेल्या 50 वर्षाच्या इतिहासामध्ये हा पहिला प्रसंग आहे की कुठल्याही एका उमेदवारावर या प्रकारची दहशत बसवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. हे अतिशय अयोग्य आहे. जळगाव एक सुशिक्षित शहर आहे, खूप उत्तम शहर आहे आणि इथे अशा या घटनेचा आम्ही तरी निषेध करतो. जमीलजी, एकीकडे डॉक्टर अनुज पाटील सारखे अति उच्च शिक्षित उमेदवार उभे आहेत, दुसरीकडे अहमद सर सारखे अपेक्षा उमेदवार ज्यांनी म्हणजे 5-5, 6-6 पोस्ट ग्रॅज्युएट डिग्र्या घेतलेल्या आहेत, अशा सुशिक्षित आणि सुसंस्कृत सभ्य माणसावर हल्ला होणे, काय म्हणाल? सन्माननीय आता SP साहेब आणि कलेक्टर महोदय तिथे बसलेले आहेत आणि त्यांना हेच सांगितलेले की लोकशाही प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा पूर्ण अधिकार असतो. स्वच्छ चरित्र असलेले, वेल एज्युकेटेड असलेली लोक राजकारणात येत असतील तर त्यांना रोखण्याचं काम कोणीच करू शकत नाही. आणि आत्ता अहमद सरांवरच्या घरावर जो गोळीबार झालेला आहे त्यांना प्रोटेक्शन देण्यात यावं आणि इतर सगळे उमेदवार ज्यांना प्रोटेक्शन आहे ते प्रोटेक्शन एक्सटेंड करावं, म्हणजे निवडणुकीनंतरही ते 4 दिवस राहू द्यावं अशी विनंती करण्यात आलेली आहे. आणि कलेक्टर महोदय आणि SP महोदयांनी आश्वस्त केलेलं आहे की अतिशय उत्तम, कुठल्याही दबावाखाली न राहता सगळ्यांनी निवडणुका लढाव्यात, उत्तम प्रकारे लढाव्यात. प्रशासन पूर्ण सज्ज आहे, प्रशासन जनतेच्या पाठीशी आहे, उमेदवारांच्या पाठीशी आहे. जळगाव शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये विलक्षण राजकीय चळवळ जरी असली तरीही गोळीबारीसारख्या हल्ल्यासारख्या, भ्याड हल्ल्यासारख्या घटना कधीही झाल्या नव्हत्या. तर आपल्याला काय वाटतं की एक शांतिप्रिय शहरामध्ये अशी घटना व्हावी? ही खूप निषेधार्ह घटना आहे. गेली 15 दिवस आम्ही सुद्धा प्रचार करतो आहे. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपूर्ण शहरामध्ये प्रचार सुरू आहे. एकमेकांची रॅली एकमेकांच्या समोरून जात आहे. त्यावेळेस सगळे उमेदवार जे एकमेकाच्या गळाभेटी करत आहेत ते असं असताना सुद्धा अशा प्रकारची घटना ही अतिशय चिंतनीय बाब आहे आणि याबाबत सगळ्यांनी विचार करावा. आपलं शहर अतिशय शांततापूर्ण शहर आहे आणि निवडणुका आत्तापर्यंत प्रचार अतिशय उत्तमरित्या झालेले आहेत, शांततेत झालेले आहे. येणाऱ्या दिवसातही 20 तारखेला अतिशय शांततेत निवडणूक व्हावी, शांततेत निकाल लागावे. जिंकणाऱ्यांचं अभिनंदन करावं, जे हारले असतील त्यांनी पण अगदी शांततेमध्ये सगळा पराभव स्वीकारावा आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी व्हावं अशी विनंती.